तो आता आपण या व्हिडिओमध्ये सिंपल सर्क्युलर कर्वच्या ज्या टर्म्स असतात, जसं की कोणकोणत्या टर्म बरं का, सिंपल सर्क्युलर कर्व तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार, तर त्याची डायग्राम तुमच्या लक्षामध्ये आली असेल. ठीक आहे. तो सिंपल सर्क्युलर कर्वमध्ये टँजंट लेंथ आपण कन्सेप्ट शिकणार आहोत. आता कशी बरं का, आपण जर बघायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येईल की जनरली आपली सिंपल सर्क्युलर कर्व या पद्धतीची असते. हे दोन स्ट्रेट असतात, या दोन स्ट्रेटला आपण जॉईन करत असतो. हा इंटरसेक्शनचा पॉईंट असतो, ही डिफ्लेक्शन अँगल असतो, हा इंटरसेक्शन अँगल असतो. पॉईंट ऑफ कर्वेचर, पॉईंट ऑफ टँजंट, लॉंग कॉर्ड झाली, लेंथ ऑफ कर्व झाली, हे अपेक्स डिस्टन्स आणि मिड ऑर्डिनेट. या पद्धतीने आपण ही डायग्राम बघितली. इकडे रेडियस, ही सेंटर. ओके. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की T1 पासून तर हा जो काही पॉईंट आहे आपला P इथपर्यंत जे अंतर असतं, किंवा P पासून तर T2 पर्यंत हे जे अंतर आहे याला बोलतो आपण टँजंट लेंथ. काय बोलतो याला आपण? तर ही आपली टँजंट लेंथ झाली. ही टँजंट लेंथ आहे. मग ही टँजंट लेंथ कशी काढतात तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की टँजंट लेंथचा फॉर्म्युला काय बाबा. तो टँजंट लेंथ आपण डिराईव्ह पण करू शकतो, परंतु जनरली आपण काय करणार, जनरली आपण याला काय करूया आता, तो आपण याला आता हा जे फॉर्म्युले त्याचे हे फॉर्म्युले आपण समजून घेऊया. टँजंट लेंथ कसा काढतात. ओके. तर बघा, टँजंट लेंथचे मी तुम्हाला डेरिव्हेशन पण दिले, पण तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला लिहायचा. टँजंट लेंथचा फॉर्म्युला काय, टँजंट लेंथ इज इक्वल टू R tan डेल्टा बाय 2. तो R tan डेल्टा बाय 2 जो आहे हा फॉर्म्युला कशाचा झाला, टँजंट लेंथचा. याच्यामध्ये R काय असती, रेडियस. डेल्टा काय असतो, डिफ्लेक्शन अँगल. तुम्हाला रेडियस आणि डिफ्लेक्शन अँगल माहीत असेल तर तुम्हाला टँजंट लेंथ भेटून जाईल. आलं का लक्षामध्ये. तो पहिला जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो टँजंट लेंथचा आहे. R tan डेल्टा बाय 2 करून आपण टँजंट लेंथ काढून घेतो. पहिला फॉर्म्युला आपला झाला. तो सिंपल सर्क्युलर कर्वमधली पहिली टर्म काय शिकायला भेटली, टँजंट लेंथ. कशी काढतात, R tan डेल्टा बाय 2. ओके. आपण जाऊ आता पुढच्या ठिकाणी. तर पुढे आपल्याकडे दुसरी टर्म आहे जिचं नाव आहे लॉंग कॉर्ड. तर दुसरं काय आहे, लॉंग कॉर्ड. तुम्ही जर बघायला गेला लॉंग कॉर्ड कुठे असते बरं, काय बघा, हे आपले दोन स्ट्रेट आहेत, याला आपण या पद्धतीने जॉईन करत आहोत, आणि हे जे दोन पॉईंट यांना जॉईन करणारे जे असतात ते याला बोलतो आपण लॉंग कॉर्ड. काय बोलतो आपण याला, तो लॉंग कॉर्ड जो आहे हे लॉंग कॉर्ड डिस्टन्स. हे लॉंग कॉर्ड डिस्टन्स कसं काढतात तुमच्या लक्षामध्ये येईल बघा. हे लॉंग कॉर्ड डिस्टन्स आहे. हे लॉंग कॉर्ड डिस्टन्स कसं काढतात, 2R sin डेल्टा बाय 2. कसं काढतात याला, 2R sin डेल्टा बाय 2. तो 2R sin डेल्टा बाय 2 करून आपण काय करत असतो, लॉंग कॉर्ड काढत असतो. तुमच्या लक्षात आलं का. टँजंट लेंथसाठी एक्सप्रेशन काय होतं, R tan डेल्टा बाय 2. लॉंग कॉर्डसाठी तुमच्याकडे आहे काय, 2R sin डेल्टा बाय 2. समजते का नाही. मी तुम्हाला नवीन सांगतोय बघा. मी आतापर्यंत तुम्हाला दोन टर्म सांगितले. एक सांगितली तुम्हाला मी टँजंट लेंथ, एक काय सांगितली, टँजंट लेंथ. तो टँजंट लेंथसाठी एक्सप्रेशन काय आहे, टँजंट लेंथ कसं काढतात, R tan डेल्टा बाय 2. ही काय झालं, ही टँजंट लेंथ झाली. बरोबर. जर तुम्हाला लॉंग कॉर्ड काढायचं असेल दुसरा, तर लॉंग कॉर्डसाठी फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, लॉंग कॉर्डसाठी फॉर्म्युला आपल्याकडे 2R sin डेल्टा बाय 2. 2R sin डेल्टा बाय 2. तो पहिला झाला R tan डेल्टा बाय 2. 2R sin डेल्टा बाय 2 लॉंग कॉर्डचा फॉर्म्युला आहे. लक्षात आला का. ठीक आहे. शांततेत, कारण की याच्या सगळ्या टर्म खूप म्हणजे लक्षात घेण्यायोग्य आहेत. तो तुम्हाला हे 2 पॉईंट कळाले. तिसरा आपल्याकडे जो असतो तो काय आहे, तो तिसरा आहे बघा. दोन फॉर्म्युले लक्षात आले का, दोन फॉर्म्युले लक्षात आले. लेंथ ऑफ टँजंट 2R tan डेल्टा बाय 2. लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड लेंथ ऑफ टँजंट R tan डेल्टा बाय 2. आणि लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड 2R sin डेल्टा बाय 2. ओके. असं. चला बरं पुढे जाऊ आपण आता. तीस नंबरची टर्म आहे आपल्याकडे मिड ऑर्डिनेट. 3 नंबरची टर्म कुठली आपल्याकडे, तो 3 नंबरची टर्म आहे आपल्याकडे मिड ऑर्डिनेट. मिड ऑर्डिनेट म्हणजे काय, वर्स साईन बोलतात. मिड ऑर्डिनेटला काय बोलतात, वर्स साईन. म्हणजे हे दोन स्ट्रेट रस्ते त्यांना जॉईन करणारी सिंपल सर्क्युलर कर्व आले आपल्याकडे. हे लॉंग कॉर्ड झालं, ही लेंथ ऑफ कर्व झाली, ही अपेक्स डिस्टन्स झालं, आणि मिड ऑर्डिनेट. हां, तर हे जो आहे हा M आहे आणि हा N आहे. तो M आणि N याला बोलतात मिड ऑर्डिनेट. लक्षात येते का. तो M पासून ते N पर्यंत नसेल समजा, डायग्राम पुन्हा सांगतोय बघा. तो आपण काय करणार, आपल्याकडे हे बघा, हे दोन स्ट्रेट रस्ते होते, ठीक आहे, आणि हा सिंपल सर्क्युलर कर्व आपण याच्यात टाकून दिला. ठीक आहे. हा लॉंग कॉर्ड आहे, ही आपली लेंथ ऑफ कर्व आहे. इंटरसेक्शन पॉईंटपासून या टॉपपर्यंत याला बोलतो आपण अपेक्स डिस्टन्स, आणि इथून ते इथपर्यंत आपलं काय असते, मिड ऑर्डिनेट. तर हे मिड ऑर्डिनेट काढण्यासाठी आपल्याकडे एक्सप्रेशन काय, तो मिड ऑर्डिनेट बरोबर, जर तुम्हाला मिड ऑर्डिनेट काढायचं असेल तर मिड ऑर्डिनेट कसं काढतो आपण, 1 मायनस ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे, 1 ब्रॅकेटमध्ये जो R ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस डेल्टा बाय 2. लक्षात आलं का. तो तुम्हाला मिड ऑर्डिनेट काढायचं असेल तर R ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस डेल्टा बाय 2 हा मिड ऑर्डिनेट झाला. ओके. तो मिड ऑर्डिनेट आपल्याला काढता येईल. अपेक्स डिस्टन्स कसं काढतात बरं का, अपेक्स डिस्टन्स कसं काढतात बरं, तुम्हाला अपेक्स डिस्टन्स काढायचा असेल तर अपेक्स डिस्टन्स तुम्हाला समजलं ना, अपेक्स डिस्टन्स काय. अपेक्स डिस्टन्ससाठी आपल्याकडे एक्सप्रेशन आहे R ब्रॅकेटमध्ये सेक
डेल्टा बाय टू मायनस 1 बघा, सेक डेल्टा बाय टू मायनस 1. जेव्हा तुम्हाला मिड ऑर्डिनेट काढायला लावलं तेव्हा काय फॉर्म्युला वापरला, आर 1 मायनस कॉस डेल्टा बाय 2. हे कशाचा फॉर्म्युला आहे, मिड ऑर्डिनेटचा. आणि तुम्हाला जर का समजा अपेक्स डिस्टन्स काढायचं असेल तर कसं काढणार, आर सेक डेल्टा बाय टू मायनस 1. लक्षात राहील का. आतापर्यंतचे 4 फॉर्म्युले रिकॉल करा पटपट. चला, सगळ्यात पहिले आपण काय शिकलो, सगळ्यात पहिले आपण टँजंट लेंथ शिकलो. कसं काढतात टँजंट लेंथ, टँजंट लेंथ बरोबर आर टॅन डेल्टा बाय 2. नंतर आपण लॉंग कॉर्ड शिकलो. लॉंग कॉर्ड कसं काढतात, 2 आर साईन डेल्टा बाय 2. 3 नंबर आपण बघतोय मिड ऑर्डिनेट का होता, आर 1 मायनस कॉस डेल्टा बाय 2. आणि 4 नंबर बघितला आपण अपेक्स डिस्टन्स, आर सेक डेल्टा बाय 2 मायनस 1. 4 टर्म आल्या लक्षामध्ये. ओके, तो 4 टर्म आल्यानंतर 5वी टर्म जातो आपण. आता 5वी टर्म आहे लेंथ ऑफ करू. 5वी टर्म आपल्याकडे कुठली आहे, लेंथ ऑफ करू. बघा आता लेंथ ऑफ करू आपण बघणार आहोत. तो आता 5वी टर्म जी आपण बघणार आहोत ती आहे लेंथ ऑफ करू. लेंथ ऑफ करू कशी काढतात बघा, जेव्हा तुम्ही 360 डिग्री फिरतात, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 360 डिग्री फिरताय म्हणजे पूर्ण सर्कल, तेव्हा तुम्ही अंतर किती कापलेलं असतं माहिती आहे का, सरकमफरन्स एवढं. किती, सरकमफरन्स. याचा अर्थ डिस्टन्स किती आहे, 2 पाय आर. किती डिस्टन्स आहे, 2 पाय आर. आलं लक्षात. पण मला एक बात सांगा, तुम्हाला लेंथ काढायची आहे की नको, मग मला सांगा, हे आपली कर्व एवढीच कर्व आहे ना, आपली कर्व किती आहे, एवढीच आहे. किती अँगल फिरली, डेल्टा एवढी फिरली. मग डेल्टा एवढी अँगल जेव्हा फिरते तर ही लेंथ ऑफ कर्व किती असणार. माझं बोलणं कळतंय का, जेव्हा तुम्ही 360 डिग्री पूर्ण घुमतात तेव्हा अंतर किती फिरतात, 2 पाय आर, सरकमफरन्स एवढं. पण आता तुम्ही अँगल किती फिरतायत, फक्त डेल्टा अँगल फिरताय, मग लेंथ किती असेल, एल. तर तुम्ही तुमच्याकडे 360 आहे, 2 पाय आरची व्हॅल्यू पण आहे, डेल्टाची व्हॅल्यू पण, तुम्ही याच्यावर एल काढू शकतात ना. तू एल जर काढायचं असेल तर कसं करणार बघा, 360ला डिवाइड आणा, याला मल्टिप्लायला करा, 2 पाय आर इंटू डेल्टा, याला गुणाकार केला आणि 360ला काय करून टाकलं मी, डिवाइड. अशा पद्धतीने तुम्हाला लेंथ ऑफ कर्व काढता येईल. टँजंट लेंथ, लॉंग कॉर्ड, नंतर 3 नंबर आपल्याकडे मिड ऑर्डिनेट, नंतर आपल्याकडे काय आहे, अपेक्स डिस्टन्स, मिड ऑर्डिनेट, अपेक्स डिस्टन्स आणि नंतर ही लेंथ ऑफ कर्व. तो 5 टर्म आपण कव्हर केलेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत बघा, लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचे, आपल्याला आता पुढची टर्म बघायची आहे. आपल्याला आता पुढची टर्म बघायची आहे जिचं नाव आहे, पुढची टर्म चेन एज. आता काय बघायचं आपल्याला, तो 5 टर्म झाले. आता आपण 6वी टर्म बघणार आहोत. आता तुम्ही मला एक बात सांगा, तुम्ही जर का बारकाईने निरीक्षण जर बारकाईने केलं तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बघा, हे आपले 2 स्टेटर असतील, यांच्यामध्ये आपण अशी कर्व दिलेली. ओके, हां. तो इथला पॉईंट कोणता आहे, हा T1 आहे. इथला पॉईंट कुठला आहे, T2 आहे. इथला पॉईंट कुठला आहे, P आहे. तुम्ही कामाला सुरुवात कुठून करतात माहिती आहे का, हा रस्ता आहे ना, इथून कुठून तरी कामाला सुरुवात करतात. जिथून तुम्ही कामाला सुरुवात केलेला आहे तिथून तर कुठल्या बी पर्टिक्युलर पर्यंत जे अंतर असतं त्याला बोलतात चेनेज. त्याला काय बोलतात, जसं की समजा मी या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत काम करत आलो, तर या पॉईंटला नाव आहे समजा एक्स. तो चेनेज ऑफ एक्सचा अर्थ असा झाला, जिथून कामाला सुरुवात केली तिथून ते एक्सपर्यंत जे अंतर आहे त्याला बोलतात चेनेज ऑफ एक्स. काय बोलतात त्याला, जर मी बोललो चेनेज ऑफ पी किंवा चेनेज ऑफ 2 इंटरसेक्शन पॉईंट, 2 स्ट्रेट लाईनला जोडणारा पॉईंट हा पी पॉईंट आहे. या इंटरसेक्शन पॉईंटचा चेनेज 2990 मीटर आहे. याचा अर्थ काय झाला, जिथून तुम्ही कामाला सुरुवात केली तिथून तिथपर्यंतचं अंतर किती आहे, 2990 मीटर आहे. याचा अर्थ होतो चेनेज. समजलं का. मग आता मला तुम्ही सांगा, बारकाईने सांगा, तुम्हाला कळतंय का नाही चेक करा. बघा आपण याला खोडून टाकू, तो काय बोलायचं आहे तुम्हाला बघा, आपण याला खोडून टाकू. हे आपले 2 स्ट्रेट रस्ते होते, याला आपण या कर्वने जॉईन केलं बरोबर की नाही. हा लक्षामध्ये, हा पॉईंट कुठला आपला पी पॉईंट, हा कुठला आहे आपला T1, हा पॉईंट कुठला आहे T2. तुमच्या एवढं लक्षात आलं आहे का. आता बघा, हा डिफ्लेक्शन अँगल आहे. मला एक सांगा, इथून तुम्ही कामाला सुरुवात केलेली आहे, कुठून तरी इथून, ओके, इथून तुम्ही कामाला सुरुवात केली P पर्यंत. तो चेनेज ऑफ P आला, तो काय आला. मी जर बोलत असेल की चेनेज ऑफ P, याचा अर्थ काम जिथून करताय तिथून तर P पर्यंतचं अंतर, याला काय बोलतात, चेनेज ऑफ P. व्हॉट मीन बाय चेनेज ऑफ P, जिथून आपण काम करायला सुरुवात केली आहे तिथून तर P पर्यंतचे अंतर म्हणजे चेनेज ऑफ P. समजलं का नाही, इथून तिथपर्यंत अंतर. बरं, मला चेनेज ऑफ T1 काढायचं आहे. कसं काढणार चेनेज ऑफ T1, हे बघा, T1 पासून P पर्यंतच्या अंतरला बोलतात टँजंट लेंथ. काय बोलतात, आणि टँजंट लेंथ तुम्ही अगोदर काढलेली आहे. मग तुम्ही या टँजंट लेंथमधून बघा, ही टँजंट लेंथ की मग तुमच्या लक्षामध्ये काय येईल की जर चेनेज ऑफ म्हणजे इथून कामाला सुरुवात केली, इथून ते इथपर्यंत जे अंतर आहे याला बोलतो मी चेनेज ऑफ P. काय बोलतो याला आपण, चेनेज ऑफ P पॉईंट. याच्यामधून जर का मी याच्यामधून जर मी टँजंट लेंथ मायनस केलं बाळांनो, टँजंट लेंथ, तुम्हाला काय भेटेल माहिती आहे का, तुम्हाला भेटेल हे बघा ना, इथून ते इथपर्यंत अंतर याला बोलतात चेनेज ऑफ P.
याच्यामधून जर टँजंट लेंथ मी मायनस केली तर तुम्हाला भेटेल चेनेज ऑफ T1. बोला नाही समजलं का? समजलं का नाही? चेन इथून कामाला सुरुवात केली, इथून ते इथपर्यंत अंतर याला बोलतात चेनेज ऑफ पी. या चेनेज ऑफ पी मधून जर का आपण टँजंट लेंथ मायनस केली तर मला भेटणार चेनेज ऑफ T1. काय भेटणार मला? चेनेज ऑफ T1. या पद्धतीने ते चालेल. जमतंय की नाही? या पद्धतीने हे चालेल. हे झालं चेनेज ऑफ T1. एनीबडी डाऊट? तर पुढची टर्म जी आहे ती पण आपल्याला कळून देईल. बरं, मग आपण दुसरा पॉईंट इथं बघून टाकू. काय जर मला चेनेज ऑफ T2 काढायचं असेल तर कसं काढणार मी? सांग बाळा. इथून ते इथपर्यंत हे भेटलंय ना चेनेज ऑफ T1. या चेनेज ऑफ T1 मध्ये लेंथ ऑफ कर्व ऍड करा ना बाळा. हे जे कर्व आहे याला लेंथ ऑफ कर्व बोलतात ना. मग चेनेज ऑफ T1 भेटला की नाही तुम्हाला हा वाला. या चेनेज ऑफ T1 मध्ये जर लेंथ ऑफ कर्व तुम्ही ऍड केली तर तुम्हाला चेनेज ऑफ T2 भेटून जाईल ना. मी नवीन आकृती काढून सांगतो तुम्हाला. बघा, हे तुम्हाला मी नवीन आकृती काढून सांगतो. हे बघा, तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल की सर तुम्ही या पद्धतीने ड्रॉइंग काढली. ही कर्व होती, काढली काही कर्व. ओके, तर ही कर्व आली आपली. ही लेंथ ऑफ कर्व होती, ही लॉंग कॉर्ड होती. हे अपेक्स डिस्टन्स, हे मिड ऑर्डिनेट. हा पॉईंट ऑफ कर्वेचर, हा पॉईंट ऑफ टँजंट, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, डिफ्लेक्शन अँगल, इंटरसेक्शन अँगल, याला बोलतात टँजंट लेंथ. काय बोलतात याला? टँजंट. कामाला सुरुवातीतून कुठून तरी केलेली आहे मी. ओके, तर मी बोललो की चेनेज ऑफ पी. याचा अर्थ काय झाला? जिथून कामाला सुरुवात केली तिथून त्या पी पर्यंतच्या अंतराला काय बोलतात? चेनेज ऑफ पी. काय बोलतात? चेनेज ऑफ पी. मग या चेनेज ऑफ पी मधून जर आपण टँजंट लेंथ, याला काय बोलतो आपण? हे टँजंट. ही टँजंट लेंथ जर का मायनस केली तर आपल्याला भेटून जाईल चेनेज ऑफ T1. काय भेटून जाईल? समजलं की नाही? आणि या चेनेज ऑफ T1 जे आलंय त्याच्यामध्ये लेंथ ऑफ कर्व जर मी ऍड केली तर मला चेनेज ऑफ T2 भेटून जाईल ना. दुसऱ्यांदा सांगितलं तुम्हाला. समजलं की नाही? मग तेच आपण लिहून ठेवलेले बघा आता. ओके, हां, तो आता इथपर्यंत चेनेज ऑफ T1 काय असतो? चेनेज ऑफ बी. आता हा बी पॉईंट कोणता असेल? हा इंटरसेक्शनचा पॉईंट आहे बरं का. जिथे मी पी पॉईंट घेतलाय त्यांनी काय घेतलाय? बी. तो चेनेज ऑफ बी मायनस लेंथ ऑफ टँजंट, हा झाला चेनेज ऑफ T1. चेनेज ऑफ T1 मध्ये जर लेंथ ऑफ कर्व ऍड केली बाळांनो मी, तर तुम्हाला भेटेल चेनेज ऑफ T2. हे 7 पॉईंट तुमचे क्लिअर झाले का? 1 नंबर टँजंट लेंथ, 2 नंबर लॉंग कॉर्ड, 3 नंबर मिड ऑर्डिनेट, 4 नंबर अपेक्स डिस्टन्स, 5 नंबर आहे लेंथ ऑफ कर्व. नंतर चेनेज ऑफ T1, चेनेज ऑफ T2. हे 7 टर्म आपल्या झालेल्या असून 8वी टर्मकडे जाणार आहोत, जी टर्म तुम्हाला खूप बारकाईने समजून घ्यावी लागेल. ती टर्म तो आता आपण बघणार आहे. बघा, आता मला काय काढायचं माहिती आहे का? आता मला काढायचं आहे बाळांनो, आता मला काढायचं आहे सबकॉर्ड. काय काढायचे मला? सबकॉर्डला बोलतात C1 आणि CN. काय असतं बरं का? समजा या 2 स्ट्रेट रस्त्यामध्ये आपण कर्व बसवलेली, ही कर्व आहे. ओके का? आणि तुम्ही कामाला बाळांनो इथून सुरुवात करताय. काम करण्यासाठी तुमच्याकडे चेन असते. काय असते? ती चेन आपल्याकडे 2 प्रकारची असते, 20 मीटरची आणि एक असते 30 मीटरची. समजा 30 मीटरची किंवा 20 मीटरची चेन घेतली, मी 20 मीटरची घेतली. तर मी इथून ते इथपर्यंत 20 मीटर, इथून ते हे T1 आहे, हा T2 आहे. हा 20 मीटर झाला, 20 मीटर झाला बाळांनो. ठीक आहे. आणि 20 मीटर इथे येते. परत पुढे 20 मीटर आणि 20 मीटर इथे येते. तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. जिथून आपली कर्व सुरू झालेली आहे, जिथे आपली कर्व संपलेली आहे, कर्व सुरू झालेली त्याला T1 बोलतो, जिथे कर्व संपली त्याला T2 बोलतो. पॉईंट ऑफ कर्वेचर, पॉईंट ऑफ टँजंट. बारकाईने लक्ष द्या. का पहिली कर्व जिथून सुरू झालेली आहे तिथून तर पहिली चेन 20 मीटरची होती का? अर्धी होती. का बरं माहिती आहे का? कारण हे 20 मीटर इथे, इथून इथपर्यंत 20 मीटर, हे पुढचं 20 मीटर, हे पुढचं 20 मीटर, पण इथून ते इथपर्यंत हे पूर्ण 20 मीटर आहे बाळांनो. हे बघा, इथून ते इथवर 20 मीटर आहे. मग ही पहिला तुकडा 20 मीटरचा राहील का? हा 20 मीटरचा राहणार नाही. हे बाकीचे 20 आहे कर्वडचे, पण हा शेवटचा तुकडा 20 वाला आहे का? हा पण 20चा नाही. याचा अर्थ याला बोलतात सबकॉर्ड. म्हणजे जे तुकडा 20 मीटरचा नाही आहे, पाडा 20 मीटरचा घेतलाय ना इंटरवर मी, पण 20 मीटरचा आहे का? नाही. मग जो तुकडा 20 मीटरचा नाही आहे, लेंथ ऑफ कर्वमध्ये जो तुकडा 20 मीटरचा नाही त्याला बोलतात सबकॉर्ड. काय बोलतात? जनरली हे सबकॉर्ड 2 राहतात. किती राहतात? मग पहिल्याला बोलतात C1 आणि दुसऱ्याला बोलतात CN. काय बोलतात त्याला? CN. आता हे काढायचे बाळाव, हे काढायचे. कसं काढणार तुम्ही बघा. मी तुम्हाला आकृती परत नवीन काढून दाखवतो. बारकाईने लक्ष द्या, तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. रँकाइन मेथड म्हणून एक पद्धत असते, त्याच्यामध्ये सगळं करून दाखवायचं असतं तुम्हाला. आणि त्याचं उदाहरण 9 मार्काला येतं. बघा, 8-9 मार्काला राहतं. ओके, T1 T2. ओके, ठीक आहे. आता बघा बारीक बघा. इथून कामाला सुरुवात केली, 20 मीटर
20 मीटर 20 मीटर हा पॉईंट आहे तो 20 मीटर 20 मीटर 20 मीटर 20 मीटर 20 मीटर आणि बाळा हा 20 मीटर हा पॉईंट आहे तो लक्षात आहे का जिथून आपली कर्व सुरू होते का त्या पहिला तुकडा 20 मीटरचा आहे का नाही तो 20 मीटर कमी आहे त्याला बोलतात सबकॉर्ड काय बोलतात मग बाळांनो आता तुम्हाला जर का हे तुकडा ही जी लांबी नाही ही वाली ही जर काढायची असेल तर काय करावं लागेल माहिती बारकाईने लक्ष द्या बारकाईने लक्ष द्या काय करायचं आहे चेनेज ऑफ T1 जो आहे ना चेनेज ऑफ T1 चेन कितीची आहे 20 मीटरची तो चेनेज ऑफ T1 जो आहे त्याच्यापेक्षा जास्त अंतर शोधायचं जे 20च्या पाड्यात आहे काय बोललो मी तुम्हाला चेनेज ऑफ T1 जो आहे ना T1 त्याच्यापेक्षा जास्त सो मोर दॅन चेनेज ऑफ T1 काय बोलायचं मोर दॅन चेनेज ऑफ T1 इन मल्टिपल ऑफ 20 इन मल्टिपल ऑफ 20 कळालं की नाही अरे बाळांनो हे 20 मीटर आहे हे 20 मीटर आहे 20 मीटर आहे पण पुढचा तुकडा 20 मीटरचा इथून एवढा आहे ना मग तुम्ही मला सांगा चेनेज ऑफ T1 तुम्हाला माहिती होता की नाही त्याच्यापेक्षा जास्त अंतर कोणत्या याचे 20च्या पाड्यात आहे आकृती चुकते माझी बघा बारकाईने बघा मी तुम्हाला नवीन ड्रॉ करून दाखवतो हे जर समजलं तर तुमचे फिक्स मार्क आहेत बघा ओके ओके का हे बघा हां इथून या स्ट्रेट कर्व स्ट्रेट कर्व इथून सुरुवात केली का मला 20 मीटर 20 मीटर 20 मीटर इथे 20 मीटर आले आणि इथे काय हा पॉईंट कुठला आहे सब T1 आलं की नाही मला सांगा चेनेज ऑफ T1 पेक्षा जास्त अंतर कोणतं आहे जे 20च्या पाड्यात आहे शोधता येईल ना कसं समजा 2910 आलं 2910 20च्या पाड्यात नाही मग याच्यापेक्षा जास्त अंतर कोणतं आहे कॅल्क्युलेटरमध्ये शोधणार आपण बरोबर का आणि ते जे काही असेल ते मी काढून टाकलं तो मोर दॅन चेनेज ऑफ T1 इन मल्टिपल ऑफ 20 20च्या पाड्यामध्ये चेनेज ऑफ T1 पेक्षा जास्त मायनस चेनेज ऑफ T1 त्याच्यामधून चेनेज ऑफ T1 मायनस करा ना अरे बाळांनो तुम्हाला तुकडा भेटेल ना बरोबर समजलं की नाही तो चेनेज ऑफ T1 पेक्षा जास्त अंतर घ्यायचं जे 20च्या पाड्यात आहे आणि त्याच्यामधून चेनेज ऑफ T1 मायनस करायचं तुम्हाला मोर दॅन चेनेज ऑफ T1 इन मल्टिपल ऑफ 20 मायनस चेनेज ऑफ T1 तुम्हाला भेटून जाईल काय पहिला सबकॉर्ड काय भेटून जाईल सबकॉर्ड ज्याला बोलतात C1 काय भेटून जाईल C1 चला आता CN काढू 20 मीटर 20 मीटर 20 मीटर 20 मीटर बाळांनो इथे 20 मीटरपेक्षा जास्त झाले बघा म्हणजे मला काय बोलायचं आहे हा T2 आहे आणि आपले 20 मीटर इथून इथपर्यंत येऊन जाते मी काय बोलतो हे शेवटचा जो पोर्शन आहे याला बोलतो आपण CN कसं काढणार तुम्ही काय करायचं जेव्हा तुम्हाला CN काढायचं आहे तर तुम्ही काय करणार चेनेज ऑफ T2 बघा इथून चेनेज ऑफ T2 म्हणजे इथून इथपर्यंत हा जो आहे ना हा याला बोलतो चेनेज ऑफ T2 मग तुम्ही काय करणार चेनेज ऑफ T2 त्याच्यामधून काय करायचं माहिती आहे का चेनेज ऑफ T2 मधून मागच्या अंतर मायनस करा कुठलं चेनेज ऑफ T2 पेक्षा कमी अंतर बघा काय बोलतोय चेनेज ऑफ T2 पेक्षा कमी अंतर जे 20च्या पाड्यात कळालं का लेस दॅन काय लिहायचं लेस दॅन चेनेज ऑफ T2 इन मल्टिपल ऑफ 20 कळालं का तो T2 पेक्षा कमी अंतर कोणतं आहे ते जे 20च्या पाड्यात आहे ते चेनेज ऑफ T2 मधून मायनस करा तो शेवटचा तुकडा भेटून जाईल तुम्हाला सही नाही समजते का हे जेव्हा तुम्ही उदाहरण सोडवणार तेव्हा तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने कळून जाणार तो हे ठीक आहे बरं मग याचा अर्थ C1 भेटला CN भेटला मग आता आपण काय करणार बघा आता मला काढायचे बाळा हो आता मला काढायचे नॉर्मल कॉर्ड काय काढायची मला आता नॉर्मल कॉर्ड काढायची नॉर्मल कॉर्ड कशी काढणार हे बघा ना ही कर्व आहे ओके इथून कामाला सुरुवात केली आपण मागून इथून नॉर्मल कॉर्ड काढायची 20 मीटर 20 मीटर 20 ठीक आहे या पहिला काय C1 हे कम्प्लीट 20 मीटर 20 मीटर 20 मीटर 20 मीटर 20 मीटर CN ठीक आहे आणि लास्टवाला CN आणि 20 मीटर इथपर्यंत कम्प्लीट होतो बरं का तो हा शेवटचा तुकडा जो आहे CN पहिला आहे C1 तुम्हाला काढायचे ते नॉर्मल कॉर्ड म्हणजे 20-20 मीटरवाले मधले लेंथ ऑफ कर्वमध्ये किती आहेत ते तो जिथून सुरुवात झालेली आपली चेन इथून ते एवढं अंतर C2 T1 आणि T2 यांच्यामध्ये नॉर्मल कॉर्ड किती काढायचं कसं काढणार लेंथ ऑफ कर L त्याच्यामधून C1 मायनस करायचा CN पण मायनस करायचा आणि डिवाइड बाय 20 करायचा नंबर ऑफ काय भेटून जातील तुम्हाला नॉर्मल कॉर्ड नंबर ऑफ नॉर्मल कॉर्ड लेंथ ऑफ कर आहे ना की T1 पासून T2 पर्यंत लेंथ ऑफ कर आहे ना त्याच्यामधून पहिला C1 मायनस करायचा लास्टचा C2 मायनस CN मायनस करून द्यायचा आणि मधले 20-20 मीटरवाले किती ते काढायचे ना डिवाइड बाय 20 करायचा नंबर ऑफ नॉर्मल कॉर्ड येऊन जातील नंबर ऑफ नॉर्मल कॉर्ड म्हणजे आणि सबकॉर्ड किती आहेत दोन कोणकोणती C1 आणि C1 मग हे दोन आणि नॉर्मल कॉर्ड या सगळ्यांची बेरीज जेवढी होईल ती खाली मेन्शन करतो आपण अशा पद्धतीने हे तुम्हाला टोटल कॉर्ड काढावे लागतात ओके तर आपण आता काय करणार गणित बघणार याच्यामध्ये